हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिशू लाईफस्टाईल। आज आपण बघणार आहोत काकडी टोमॅटोची झुणका कसे बनवायचे। त्याच्यासाठी लागणारा साहित्य: एक किसलेली काकडी आणि किसलेले टोमॅटो, बेसन पीठ, तेल, मोहरी, जिरे, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर गॅसवर कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर इथे 3 टेबलस्पून तेल घालून घेते। तेल गरम झालेलं आहे। मोहरी अर्धा चमचे मोहरी घालते। मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचे जिरे घालते। फुटल्यानंतर इथे थोडीशी कढीपत्ता घालते। त्याच्यानंतर आपण धपाटा करतो ना, ते किसलेली इथे काकडी घालते। पण धपाटा करतो ना तेच काकडी इथे मी घेतलेली आहे। तर हे तेलात व्यवस्थित परतून घ्यायची। परतले झाले। आता एक मीडियम साइजची किसलेले टोमॅटो घालून घेते। आता ही व्यवस्थित परतून घेते। तेही व्यवस्थित परतले झाले। त्याच्यानंतर 1 चमचा मिरची पावडर घालते। तेही व्यवस्थित परतायची आणि हळद घालायची अर्धा चमचा। तेही मिक्स करायची। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायची। आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। इथे काकडी आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित शिजलं पाहिजे। हा झुणका ट्रॅव्हल करताना सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता, खराब होत नाही। आता हे शिजलेले आहे बघा, असं दिसलं पाहिजे। बघा मिक्स झालेलं आहे सगळं व्यवस्थित। आता त्याच्यामध्ये थोडीशी पीठ घालून घेऊया। हे बघा, असं एक हाताने पीठ घालायची आणि एक हाताने असं न गाठी होण्यासारखं परतायची। बघा लागेल तसे थोडी पीठ घालून घ्यायची। त्याच्यात मावल तेवढं आपण पीठ घालून घ्यायची। हे बघा असं व्यवस्थित पीठ मिक्स व्हायला पाहिजे। आणि माझा व्हिडिओ आवडले तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नकोसा। इथे बघा मी लागेल तेवढं पीठ घालून घेत आहे। घट्ट होईपर्यंत त्याच्यात मावल तेवढं पीठ घाललं पाहिजे। इथे मी अजिबात पाणी वापरलेलं नाहीये। बघा काकडी आणि टोमॅटोचे पाणी सुटलेले होते, त्याच्यामध्येच मी झुणका करत आहे। आणि गॅस मीडियम फ्लेममध्ये असावा। हे बघा किती छान रंग आलेले आहे झुणक्याला। टोमॅटो आणि काकडीचे कॉम्बिनेशन पण चवीला पण मस्त लागतं। जरूर तुम्ही एकदा ट्राय करा। आणि ही झुणका चपाती सोबत आणि भाकरी सोबत मस्त लागते।
हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हे बघा मी कसं करत आहे, असं व्यवस्थित मिक्स करायची। आता 1 टेबलस्पून वरून तेल टाकायचे। त्याच्यानंतर गॅस बारीक करून ठेवायची। हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेल। खाली कढईला डसतं आणि वरून तेल घातल्यामुळे झुणका व्यवस्थित शिजते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता व्यवस्थित असं पसरून त्याच्यावर एक प्लेट झाकायची। आता हे 3 ते 4 मिनिट प्लेट झाकून ठेवायची। ते 3 ते 4 मिनिट झालेले आहे। मी आता प्लेट काढते। बघा झुणक्याचा रंग बदललेले आहे, किती छान दिसतो झुणका। आणि आता झुणकाचा वास मस्त येत आहे। व्यवस्थित आणि एकदा व्यवस्थित यायची आणि एकदा झुणका शिजलेले आहे। हे बघा किती छान दिसते। असं पसरून ठेवायची आणि वरून असं कोथिंबीर टाकायची। मस्त झुणका तयार आहे। काकडी टोमॅटो कॉम्बिनेशनचं झुणका मस्त लागतं। जरूर ट्राय करा आणि माझी व्हिडिओ आवडली तर जरूर शेअर करा। आणि असंच तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी आणते। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।